नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. तथागत भगवान गौतम बुद्धांचे पिपरहवा अवशेष हे भारताच्या समृद्ध वारशाचा अभिन्न घटक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. छत्तीसगडमध्ये 14 नक्षलवादी ठार तर तेलंगणात 20 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त. सदानंद दाते यांनी स्वीकारला पदभार. आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वत्र अभिवादन. आता सविस्तर बातम्या. तथागत भगवान गौतम बुद्धांचे पिपरहवा अवशेष हे भारताच्या समृद्ध वारशाचा अभिन्न घटक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं या अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते आज बोलत होते. नववर्षाच्या सुरुवातीला असा प्रेरणादायी कार्यक्रम होणे ही चांगली सुरुवात असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. हे अवशेष परदेशात जाण्याच्या अनुषंगाने बोलताना पंतप्रधान म्हणाले, भगवान बुद्ध के पवित्र रेलिक्स को अपने बीच पाकर हम सभी धन्य हैं। इनका भारत से बाहर जाना और लौटकर फिर भारत आना, ये दोनों ही पड़ाव अपने आप में बहुत बड़ा सबक है। सबक ये है कि गुलामी सिर्फ राजनीतिक और आर्थिक नहीं होती, गुलामी हमारी विरासत को भी तबाह कर देती है। राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात देशभरातून सुमारे 2,500 कॅडेट्स सहभागी झाले आहेत. एनसीसीचे लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कॅडेट्समध्ये सुमारे 900 मुलींचा तसंच 25 मित्र देशांच्या कॅडेट्सचाही समावेश असल्याचं वत्स यांनी सांगितलं. हे सर्व कॅडेट्स प्रजासत्ताक दिन संचलनासह 28 जानेवारीला पंतप्रधान रॅलीपर्यंत होणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. छत्तीसगडमध्ये आज 2 वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एकूण 14 नक्षलवादी मारले गेले. बिजापूरमध्ये बासूगुडा भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तिथं तातडीनं रवाना झालं. त्यानंतर गगनपल्ली गावाजवळ दोन्ही बाजूंनी झालेल्या गोळीबारात 2 नक्षलवादी मारले गेले. सुकमा जिल्ह्यातही पोलिसांच्या कारवाईत 12 जण मारले गेले. सुरक्षा दलांनी चकमकीच्या ठिकाणाहून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. याशिवाय घटनास्थळावरून एक AK-47 रायफल, एक SLR रायफल आणि इतर शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत. हैदराबाद इथं 20 नक्षलवाद्यांनी आज तेलंगणाचे पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांच्यासमोर आपल्या शस्त्रसाठ्यासह आत्मसमर्पण केलं. यात पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या बटालियन कमांडर बादसे सुक्का उर्फ देवा आणि तेलंगणा समिती सदस्य कंकनला राजी रेड्डी यांचा समावेश आहे. पोलिसांनी यांना 1,81,90,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं असून तातडीची मदत म्हणून प्रत्येकी 25,000 रुपये निधी दिला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज सेवानिवृत्त झाल्या. पोलीस दलात 37.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या शुक्ला यांना मुंबईत भोईवाडा इथल्या पोलीस मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शुक्ला यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्याचे नवनियुक्त पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज रश्मी शुक्ला यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. तत्पूर्वी त्यांनीही मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांच्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. दहशतवाद विरोधी पथक, NIA, CBI, CRPF अशा महत्त्वाच्या संस्थांमधल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव असलेले सदानंद दाते भारतीय पोलीस सेवेच्या 1990च्या तुकडीतले अधिकारी आहेत. केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या विकसित भारत रामजी विधेयकामध्ये 4 वेगवेगळ्या श्रेणीत कामांची विभागणी करण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी याबाबत अधिक माहिती दिली. इसमें जो अधिनियम अभी सामने आया है उसमें 4 प्रकार का कैटेगरी है जो कि शासन ने ऐड किया है. उसमें कैटेगरी 1 में जल सुरक्षा के काम है, कैटेगरी 2 में ग्रामीण जो बेसिक काम है, पायाभूत जो सुविधा के काम हैं वो ऐड किया गया है बहुत से, और कैटेगरी 3 में जो है रोजगार निर्मित और उपजीविका आधारित जो एक काम है उसमें इनमें इंक्लूड किया गया है. और कैटेगरी 4 महत्वपूर्ण जो है आपत्ति व्यवस्था में जो काम रहता है उसके लिए भी इसमें प्रोविजन किया गया है. और उसके साथ ही जल जीवन मिशन के जो दुरुस्ती काम है, मेंटेनेंस के काम है, उसको भी BBG रामजी के अंदर जो है इंक्लूड किया गया है.
नाशिक इथं आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 60व्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनांचं उद्घाटन झालं. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि अमरावती इथले पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज उपस्थित होते. युवकांनी शिक्षा, संस्कार, पर्यावरण क्षेत्रात काम करण्याची गरज यावेळी महाजन यांनी बोलताना व्यक्त केली. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. समाजातल्या वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी त्यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम पार पडले. बीड शहरात अभिवादन रॅली काढण्यात आली. नांदेड इथंही जिल्हाधिकारी कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. परभणीत पूर्णा तालुक्यात विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले आणि जिजामाता यांच्या वेशभूषा साकारून त्यांचा जीवनपट सादर केला. ज्या व्यक्तिमत्वांकडे पाहून आपल्याला प्रेरणा मिळते अशा थोर व्यक्तींमध्ये सावित्रीबाई फुले यांचं नाव अतिशय महत्त्वाचं आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या त्यांच्या जन्मस्थानी त्यांच्या स्मारकाचं आणि महिला प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हे स्मारक एकीकडे त्यांच्या कार्याची आठवण तर आपल्याला देतच, पण त्यासोबत लढण्याची प्रेरणाही देतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये विषमता तयार करण्याचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा आमच्या स्त्रियांना, आमच्या मुलींना त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळी या स्मारकातनंच क्रांतीची बीजं त्या ठिकाणी तयार होतील आणि समाजामध्ये हे करण्याची हिंमत देखील कोणी दाखवणार नाही. आणि म्हणून हे स्मारक या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न आपण करतो. या स्मारक परिसरात महिलांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण केंद्रही इथं उभारलं जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नायगावचं नाव बदलून सावित्रीबाई फुले यांच्या नावावरून ठेवायचा निर्णय जर इथल्या ग्रामसभेनं घेतला तर विनाविलंब त्याला मान्यता देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राज्याचे मंत्री छगन भुजबळ, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जयकुमार गोरे आणि इतर यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर इथं औरंगपुरा परिसरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विविध संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. दरम्यान विविध ठिकाणी सकाळी प्रभात फेरी, घोषवाक्य आणि प्रेरणादायी संदेशांद्वारे सामाजिक प्रबोधन करण्यात आलं. विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं व्याख्यानं, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसंच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे सेवा आणि प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 2 व्यक्तींचा दरवर्षी रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार तसंच डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदा नाशिक जिल्ह्यातील हिवाळी इथले शिक्षक केशव गावित यांना डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार आणि नांदेड जिल्ह्यातील फरीदा बक्ष उर्फ गुरुमाय यांना डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. 21,000 रुपये आणि मानपत्र असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. उद्या रविवारी 4 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं बीड बायपास परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्कारांचं हे 7वं वर्ष आहे. शिखांचे गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या हौतात्म्य वर्षानिमित्त नांदेड इथं हिंद दी चादर या उपक्रमाचा आरंभता की अरदास हा विधी शहरातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर साजरा झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचं भूमिपूजन तख्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वाराचे पंच प्यारे यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यात आज सर्वात कमी 9.1 सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल अहिल्यानगर इथं 12.3 तर धाराशिव इथं सुमारे 12.5 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बीड इथं 11.5, छत्रपती संभाजीनगर इथं 13.8, परभणी इथं 14 तर नांदेड इथं सुमारे 15 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. तथागत भगवान गौतम बुद्धांचे पिपरहवा अवशेष भारताच्या समृद्ध वारशाचा अभिन्न घटक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन आणि छत्तीसगडमध्ये 14 नक्षलवादी ठार तर तेलंगणात 20 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.